पण एखादा दिवस असा येतो ना, पाण्यावर राहतात. काही बाया उभ्या उभ्या रविवार करतात. एक संडे उभा राहून करायचा आहे. मग हुशार बाया बसवले की झोक्यावर बसतात. जमिनीवर नाही बसायचं, जमीन अशी खाते. पाय चालतात जमिनीवर, बसायचं नाही. मग झोक्यावर बसतात. ते झाड लहान असतं तर आता चढता येत नाही, तर फांदीवरच जाऊन बसले असते दिवसभर. काही युक्त्या करतात. म्हणजे जी पद्धती दमन करण्याची आहे, आमचं मन कंट्रोल होत नाही ना. मग एकदाच आम्ही 2-4, जसे जैनांमध्ये एक वर्षाला एक पर्युषण पर्व असतं. मग काही जण 30 दिवस 40 दिवस आपलं बस भरमसाठ उपवास करायचा. त्या अनात्म्याला महात्म्याला मंजूर हो की न हो, काय यातना होत असतील ते होतील. डॉक्टर येतात, सलाईन चढवतात, पण हे करतात. दमन पद्धती. आंब्याचा रस पाहिला की जीभ अशी वळवळते. डायबिटीज झालेला आहे, कोणी देत नाही. मग दाखवूच नका मला आंबे. आणि दाखवलं की तो रस घेतलंच म्हणून समजा. कारण विषय एवढे लालचावलेले असतात. मग हे म्हणतात बा आम्हाला कंट्रोल होत नाही, मग दमन नकोच, दाखवूच नका. ही दमन पद्धती. ह्याच्यामध्ये कसं आहे, कशामध्ये सांडवले शब्द आहे. इंद्रियांनी सोडायचं तोपर्यंत खा. जो इंद्रिया अज्ञान करी